हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. हे पा मैत्रिणी, मी आता ना उठलेली आहे झोपेतून. मी थोडी लवकर उठलेली आहे. आज मला जायचं आहे ना, त्यामुळे मी लवकर उठले आणि उठल्याच्या नंतर आहे ना इथे ना माझी चाललेली आहे पॅकिंग. ही सर्व पॅकिंग आहे ना मी रात्री करून ठेवली होती आणि ते बांधायचं राहिलं होतं. त्याच्यामुळे वडील ना उठून ना पहिले ते बांधून देत होते मला व्यवस्थित त्यांच्या हाताने. इथे नाही मी नको म्हटलं होतं तिला पापड्या जेवारीच्या, पण ती काय ऐका ना. तिने इथं मला एक बॉक्स भरून पापड दिले आणि इथं आलेलो आहे आम्ही आंबे घेऊन जाण्यासाठी. आंबे दुसऱ्या जुन्या घरात ठेवलेले होते म्हणून तिथं आईनं आम्ही आलोत. 2 बॉक्स घेऊन आलोत आणि 2 बॉक्समध्ये आंबे आणले. त्या मी ना 2 दिवस झाले माझं सामान जसं लक्षात येईल ना तसं मी एका साईडला ठेवत होते. पहा मैत्रिणींनो, येता वेळेस फक्त मी एक बॅगच भरून आणली होती कपड्याची आणि जाता वेळेस किती सामान काय काय घेऊन चाललेली आहे मी. हे पहा, आणि छोटं बेबी आहे ना, भावाची मुलगी आहे ना, ती बी थोडी मदत करते. म्हणते आता चल मी तुला थोडी मदत करते. दोघं पण, भावाचा मुलगा आणि मुलगा नाराज होते आम्ही जायचं म्हणून. त्यांना पण करमत नव्हतं कारण बेबी बरोबर ते छान अशी दिवसभर खेळत होते. आणि इथे ना भाव व्यवस्थित लावून देत होता. ते म्हणलं माझ्या हाताने मी व्यवस्थित तुला पॅकिंग करून देतो. आणि वडील बी थोडी मदत करीत होते. त्यांना सकाळी वडिलाला सवय सकाळी सकाळी उठले की गावात जायची, पण मला यायचं म्हणून ते ना आवरू लागत होते. मैत्रिणी, भरून आल्यासारखं झालंय. 8-10 दिवस कसे गेले कळलंच नाही. आणि इथं जाण्यासाठी निघालेले भाऊजी हळदी कुंकू लावते. आणि कारण मी खूप दिवस म्हणजे 8-9 वर्ष झाले मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलेच नव्हते. फर्स्ट टाइम गेले. खूप मुलांनी आग्रह केला त्यामुळे गेले. आणि ही आहे ना मामाची मुलगी, मी थांबली मुक्कामी म्हणून ती पण थांबली होती. मग रात्रभर आम्ही गप्पा वगैरे मारले. आणि इथं भाव आवर म्हणत होता, त्यांनी गाडी वगैरे घेतली होती. थोडं साईडला काढून देतो म्हणला, रस्त्याला नाही का तुला काढून देतो. मग त्यांनी मला थोडी गाडी रस्त्याला काढून दिली. इथं जाण्यासाठी निघालेली आहे. बाय बाय करते. परत पुढे गेलेली, परत मागं आले. चुलती आली होती म्हणून तिने आवाज दिला. तिला रात्रीच बोलले होते पण तिला आवाज आला मी चालले म्हणून. मग परत बाहेर आली मला वाट लावायला. इथं आल्याच्या नंतर ना चुलतीचं पण दर्शन घेतलं आणि सकाळी थोडी लवकरच निघले होते. मला परत जाता वेळेस ना थोडं सासरी पण थांबायचं होतं. मैत्रिणीनं खूप भरून आलं होतं सकाळपासून, करमत पण नव्हतं जायचंय म्हणून. हे रडायला पण आलं जाता वेळेस, कारण सासरी किती माणसाला सुख असलं तरी माझ्या सोडता वेळेस थोडं फरक व्हायना मुलीला रडायलाच येतं. हे पाहता मी निघलेली आहे. दादांना आम्ही सगळे चाललेलो आहेत. मला काय आले नव्हते घ्यायला, त्यांना या म्हटलं होतं पण त्यांना काही टाइम भेटला नाही म्हणून मुलांना आम्ही जाणार होतो. त्यामुळं मला घरच्यांनी लवकर काढून दिलं. म्हणले तू लवकर पोहोचतील कारण आता ट्रॅफिक वगैरे असतं ना, त्यामुळं लवकर जातो. आणि सोबत बी नव्हतं दुसरं कोणी, त्यामुळं लवकर आले. इथं आल्याच्या नंतर हे परत सासरी बी आली. रस्ते तसे जवळजवळच आहे आमचं, लई तले 1/2 किलोमीटरचं अंतर असं. इथं जाऊ बाईनी ना वल्ल्या शेंगा, वाळलेल्या शेंगा खूप काही त्यांनी भरून दिलं होतं. त्यातलं मी अर्ध काही गाडीत पण ठेवलो. आणि माझी आता सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे ना. आता आम्ही निघलेलो आहेत जाण्यासाठी. लवकर निघलो होतो, 9:30-10 वाजताच निघलो होतो. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.